नमस्कार. मी एस.के. चौरे, छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र. सध्या मार्केटमध्ये अमरनाथ सक्सेस ड्रीमचे एवढे प्रोडक्ट तुफान करत आहेत, लोकांना प्रचंड रिझल्ट येत आहेत. त्याच्यामुळे आपण पाहूया. मी असेच एका ठिकाणी घरी आलेले जे की मगरे म्हणून मॅडम येतात, त्यांच्या घरी त्यांना आपण काही प्रोडक्ट दिले त्याचे खूप चांगले रिझल्ट आहेत. तर त्यांच्याकडेच आपण हे ऐकून घेऊया. मॅडम नमस्कार. नमस्कार सर. आपलं नाव काय मॅडम? मनीषा मगरे, संभाजीनगर, बरं. महाराष्ट्र. अच्छा. आपल्याला हे आपलं प्रोडक्ट घेण्याच्या पूर्वी काय काय प्रॉब्लेम होते? सर मला ॲसिडिटीचा त्रास होता भरपूर. अच्छा. मणक्याचाही होता आणि वजन पण आहेच आहे माझं. जॉईंट प्रॉब्लेम होते आणि व्हेरिकोज व्हेन. मेन प्रॉब्लेम माझा व्हेरिकोज व्हेन्सचा होता आणि व्हेरिकोज व्हेन्ससाठीच मी हे अमृत सोना प्रोडक्ट घेतलेले आहे आपल्याकडे. तर आता घेऊन मला झालेले आहेत 15 दिवस. बरं. 15 ते 20 दिवस झाले. 15 ते 20 दिवस झाले. बरोबर. अच्छा, काय काय आपल्याला रिझल्ट जाणवलं त्याच्यामध्ये? माझी ॲसिडिटी बरीच कमी झालेली आहे. बरं. परत मला जी माथ्यावर आग होत होती ती कमी झालेली आहे. कमी म्हणजे काय, आता नाहीच. आणि मणक्याचा त्रास बराच कमी आहे. तेवढा पूर्ण नाही कमी, पण आहे. बरं. वजन वगैरे वजन 2 किलो कमी झालं. अच्छा, म्हणजे जवळपास तुम्हाला 20 दिवसामध्ये 2 किलो वजन कमी झालं असं तुमचं म्हणणं आहे. बरोबर आहे. बरं, हे घेण्याची कशी पद्धत आहे तुमची? सर हे 15 ml कोमट पाण्यातनं आपण काचेच्या ग्लास मधनं घेतोय. उपाशी पोटी 2 टाइम. अच्छा. सकाळ आणि संध्याकाळ. तुमचं म्हणणं आहे की तुम्हाला बरेचसे काही प्रॉब्लेम होते आणि साधारण 20 दिवसामध्ये ते 1 महिन्यामध्ये तुम्हाला बरेचसा त्याच्यामध्ये एक 20% 50% रिझल्ट जाणवला आहे. बरोबर आहे. तर हे जे प्रोडक्ट घेतले तुम्ही, तुम्हाला रिझल्ट जाणवला, तर तुम्हाला लोकांना काही तुम्हाला मेसेज द्यायचा आहे का की जेणेकरून तुम्हाला रिझल्ट फायदा झाला तो इतरांना सुद्धा व्हायला पाहिजे असं वाटतं का तुम्हाला? हो सर. रिझल्ट तर ह्या प्रोडक्ट मध्ये म्हणजे जे गुण आहेत ते खरंच अमृत आणि सोन्याप्रमाणेच आहेत. त्याच्यामुळे अमृत सोना नाव त्याला खरंच परफेक्ट आहे निवडलेलं कंपनीने. तर माझं असं म्हणणं आहे, मला तर गुण आलेला आहे आणि यायला पण लागलाय. तर प्रत्येक घरामध्ये आजार तर आहेतच आहेत. शुगर, बीपी, थायरॉइड, कॅन्सर हे मोठे मोठे आजार आहेत. पण आणि आपण त्या आजारांसाठी घेता घेता बाकीचे छोटे मोठे जे आजार आहेत आपले ते सुद्धा याच्याने कव्हर होतात. त्यामुळे माझं तर असं म्हणणं आहे, आजारी व्यक्तींनी तर घ्या, पण जे निरोगी आहेत किंवा ज्यांना निरोगी राहायचंय त्यांनी सुद्धा घेतलं तर खूप बेस्ट राहील सर. आपण असं म्हणतो की आजारी पडल्यानंतर आपण लाखो रुपये खर्च करतो, पण आजारी पडू नये म्हणून आपण काय करतो का त्यासाठी आपण घ्यायला पाहिजे. म्हणजे काय, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. बरोबर आहे. चला, थँक्यू, धन्यवाद मॅडम. तुमचं आरोग्यदायी, तुमचं पुढचं आयुष्य चांगलं राहावं. तुम्हाला खूप